आणि आता पाहूयात पुढची बातमी। राज ठाकरे यांचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार आहे। राज ठाकरे यांच्या हस्ते MIG क्लबवरती हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। सकाळी 10 वाजता राज ठाकरे आपला जाहीरनामा प्रसिद्ध करतील। तर राज ठाकरे यांच्या हस्ते MIG क्लबवरती उद्या मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। या जाहीरनाम्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या तरतुदी असतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अजय माने आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अजय, उत्सुकता आहे राज ठाकरे यांच्या जाहीरनाम्यात काय असेल? आपण जर पाहिलं तर 2019 नंतर आता 2024 मध्ये मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष पुन्हा एकदा मैदानात उतरलाय आणि उद्या या पक्षाचा जाहीरनामा जो आहे तो प्रस्तुत केला जाणार आहे। आणि मग मनसेची महाराष्ट्राला असणारी आश्वासनं किंवा मग काय काय काम मनसे करणार हे त्या जाहीरनाम्यातून सांगितलं जाणार आहे। स्वतः राज ठाकरे यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रकाशित केला जाईल। वांद्रे येथे हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला जाईल। पण नेमकं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एकंदरीत महाराष्ट्राला काय आश्वासनं दिली जाणार ह्याचा एकंदरीत अंदाज जर घेतला तर पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे की महिलांच्या सुरक्षेबाबतची हमी जी आहे ती ह्या जाहीरनाम्यातून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। दुसरा म्हणजे कायदा सुव्यवस्थेचं काम जे किंवा मग पोलीस यंत्रणेच्या अनुषंगाने सुद्धा ह्या जाहीरनाम्यात जे त्या गोष्टी मांडण्यात येतील। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जो तरुणाई बेरोजगार तरुणाईंच्या अनुषंगाने जो आहे तो मुद्दा ह्यामध्ये पाहायला मिळेल। ह्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वाढता विकास किंवा वाढते प्रकल्प मुंबईत महाराष्ट्रात येत आहेत, पण यासोबतच जे रोजगार तयार होतात त्या रोजगारांनाही महाराष्ट्रातल्याच तरुणांना हा रोजगार मिळावा या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्नशील असेल असे मुद्दे जे आहेत ते ह्या जाहीरनाम्यात आपल्याला पाहायला मिळतील। मुंबईच्या अनुषंगाने सुद्धा ह्या जाहीरनाम्यात अनेक गोष्टी असतील, जसं की वाढतं एकंदरीत विकासाचं रूप असेल, पण त्यासोबत रस्ते असतील, त्याच्यासोबतच फुटपाथची कामे असतील, या सगळ्यांची सुद्धा हमी जी आहे ती या जाहीरनाम्यातून देण्याचा प्रयत्न असेल। आणि यासोबतच शिक्षणाच्या मुद्द्यावर आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर या संपूर्ण जाहीरनाम्यात जे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हमी आणि घोषणा करण्याचा प्रयत्न संपूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नेमकं आता या संपूर्ण जाहीरनाम्यात राज ठाकरेंकडून काय काय गोष्टी मांडल्या जातील त्यासोबतच कसं एकदमच जर पाहिलं तर महाविकास आघाडी आणि महायुतीपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा वेगळा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासोबतच या दोन्ही आघाडी आणि युतींच्या पुढे जाऊन जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपली भूमिका सफळपणे कशी मांडणार हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं आहे। अजय, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।